स्वामी समर्थ. उद्या 20 एप्रिल सोमवार आणि हा दिवस आहे विनायक चतुर्थीचा, गणपती बाप्पांचा अत्यंत पवित्र दिवस. पण इथे एक गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे. स्वामी समर्थ सांगतात की जिथे गणपती बाप्पांची कृपा असते तिथेच लक्ष्मीचा वास आपोआप होतो, आणि जिथे लक्ष्मी येते तिथे अडचणी, संकट, दारिद्र्य हे टिकतच नाहीत. विनायक चतुर्थी हा फक्त उपवासाचा किंवा पूजा करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील अडथळे कायमचे दूर करण्याचा. कारण गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, आणि स्वामी समर्थांची कृपा जर या दिवशी मिळाली तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण हो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मला अनेक जण प्रश्न विचारतात, आम्ही खूप मेहनत करतो पण तरीही आम्हाला यश मिळत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. घरात सतत तणाव, भांडणं, आजारपण असतं. आणि काही लोक अगदी साध्या प्रयत्नात सुद्धा पुढे जातात. यामागे काय कारण असतं? स्वामी सांगतात, हे सगळं फक्त नशीब नाही, तर आपल्या घरातली ऊर्जा, आपल्यावर असलेली नजर आणि काही अदृश्य अडथळे यामुळे असतं. आणि हे अडथळे दूर करण्यासाठी काही विशिष्ट दिवस, विशिष्ट वेळ आणि विशिष्ट उपाय असतात. उद्या येणारी विनायक चतुर्थीची संध्याकाळ अशीच एक शक्तिशाली वेळ आहे, ज्या वेळेत जर तुम्ही कापुरासोबत एक खास वस्तू जाळली तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा, अडथळे, आर्थिक समस्या हे सगळं हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा उपाय स्वामी समर्थांच्या कृपेने काम करतो. कारण स्वामी नेहमी सांगतात, विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य कृती करा आणि बाकीचं माझ्यावर सोडा. हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेकांनी अनुभव घेतला आहे. घरात जिथे सतत क्लेश होते तिथे शांतता आली, जिथे पैसा टिकत नव्हता तिथे बचत सुरू झाली, आणि जिथे मुलं ऐकत नव्हती तिथे सुद्धा सकारात्मक बदल दिसू लागले. पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त ऐकून चालणार नाही. तो योग्य पद्धतीने, योग्य वेळेत आणि पूर्ण श्रद्धेने करावा लागतो, नाहीतर त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. आता प्रश्न असा आहे, नेमकी कोणती ती वस्तू आहे जी कापुरासोबत जाळायची आहे? हा उपाय कधी आणि कसा करायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, हेच आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर बघा, स्वामी सांगतात की कोणताही उपाय करण्यापूर्वी घरातील वातावरण पवित्र आणि शांत असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जिथे शांती असते तिथेच देवतांची ऊर्जा सहजपणे कार्य करते. म्हणून उद्या संध्याकाळी सुमारे 6 वाजल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवघरात एक दिवा लावा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, आणि देवघरात हलकासा सुगंध दरवळण्यासाठी अगरबत्ती किंवा धूप लावा. हे करताना मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थ व गणपती बाप्पाचं स्मरण करा. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा नक्की लावा. अनेक लोक ही गोष्ट दुर्लक्षित करतात, पण स्वामी सांगतात की मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो, आणि जर त्या ठिकाणी प्रकाश असेल तर सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायला विसरू नका, कारण तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते, आणि तिच्या आसपासचा परिसर शुद्ध राहिला तर घरात शांतता टिकते. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुम्हाला एक छोटी मातीची वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे. त्या भांड्यात सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात. जिथे तांदूळ असतात तिथे अन्न आणि पैसा कधी कमी पडत नाही, असं मानलं जातं. यानंतर त्या तांदळावर तुम्हाला 3 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर भीमसेनी कापूर वापरा, कारण त्याची शुद्धता जास्त असते, पण साधा कापूर असेल तरी चालेल. आता इथेच अनेक लोक चूक करतात, पण तुम्ही ही चूक करू नका. या कापुरासोबत तुम्हाला ठेवायची आहे ती एक खास वस्तू, जी या उपायाची खरी ताकद आहे. ती म्हणजे 2 अखंड लवंगा आणि 1 हिरवी वेलची. हो, हीच ती वस्तू आहे जी कापुरासोबत जाळल्याने चमत्कारिक बदल दिसायला लागतात. स्वामी समर्थ सांगतात की लवंग आणि वेलची या फक्त स्वयंपाकासाठी वापरण्याच्या वस्तू नाहीत, तर त्यामध्ये एक विशेष ऊर्जा असते जी घरातील नकारात्मक शक्तींना दूर करते आणि लक्ष्मीला आकर्षित करते. लवंग ही उष्ण आणि शक्तिशाली मानली जाते. ती नजरबाधा आणि वाईट ऊर्जा नष्ट करण्यासाठी उपयोगी असते, आणि वेलची ही सुगंधी असल्यामुळे घरात सकारात्मक कंपन निर्माण करते. जेव्हा या दोन्ही वस्तू कापुरासोबत जळतात तेव्हा त्यांचा धूर संपूर्ण घरात पसरतो, आणि हा धूर घरातील प्रत्येक कोपऱ्यात जाऊन नकारात्मकता साफ करतो. आता पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे.
तुम्हाला हे भांडं देवघरासमोर ठेवून कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर पेटवल्यानंतर तुम्ही मनात किंवा हलक्या आवाजात मंत्रजप सुरू करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे. हा मंत्रजप करताना मन पूर्णपणे त्या प्रक्रियेत असू द्या. कुठलाही संशय किंवा घाई नको. स्वामी सांगतात, जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. काही वेळानंतर तुम्हाला हे भांडं उचलून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात तो धूर जाऊ द्या. हा क्षण खूप शक्तिशाली असतो, कारण त्यावेळी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होत असते. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, कारण इथेच अनेक लोक छोटीशी चूक करतात आणि त्यामुळं त्यांना या उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही. जेव्हा तुम्ही कापूर, लवंग आणि वेलची यांचा धूर संपूर्ण घरात फिरवून झाला, तेव्हा ते भांडं तुम्ही थेट तुमच्या मुख्य दरवाजाजवळ घेऊन या आणि तिथेच काही वेळ ठेवा. कारण स्वामी समर्थ सांगतात, घराचा दरवाजा हा फक्त येण्या जाण्याचा मार्ग नाही, तर तो ऊर्जा येण्याचा आणि जाण्याचा मुख्य मार्ग आहे. म्हणून जेव्हा हा पवित्र धूर दरवाजाजवळ पोहोचतो, तेव्हा तो बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबवतो आणि घरात सकारात्मकता कायम ठेवतो. जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळत नाही, तोपर्यंत तुम्ही शांतपणे मंत्र जप करत राहा. मनात एकच भावना ठेवा, स्वामी, माझ्या घरातील सर्व अडचणी दूर करा, आमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणा. आणि इथेच स्वामी समर्थांची कृपा काम करायला सुरुवात करते. तुम्हाला लगेच काही जाणवणार नाही, पण हळूहळू तुमच्या घरातलं वातावरण बदलायला लागेल. भांडणं कमी होतील, मन शांत राहायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश मिळायला लागेल. आता कापूर पूर्ण जळून शांत झाल्यानंतर काय करायचं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्या भांड्यात थोडंसं पाणी टाका आणि त्या वस्तू तुम्ही तुळशीशिवाय इतर कुठल्याही झाडाला अर्पण करा किंवा निर्माल्य म्हणून बाजूला ठेवा. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर कापूर पेटवल्यानंतर त्यावर 1-2 थेंब तूप टाका. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील वातावरण आणखी शुद्ध करतो. स्वामी सांगतात, शुद्धतेतच देवत्व असतं. आता एक अत्यंत महत्त्वाची अट, जर घरात सुतक असेल किंवा स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल तर हा उपाय त्या व्यक्तीने करू नये, पण घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालतो. हा उपाय जरी छोटा वाटत असला तरी त्याचा परिणाम खूप मोठा असतो. अनेक लोकांनी अनुभव घेतला आहे की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या घरात अचानक बदल दिसू लागले. जिथे सतत पैशांची अडचण होती तिथे पैसा टिकायला लागला, जिथे मुलं ऐकत नव्हती तिथे शिस्त येऊ लागली आणि जिथे सतत आजारपण होत होतं तिथेही हळूहळू सुधारणा दिसू लागली. हे सगळं कसं घडतं? कारण स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तेव्हा सकारात्मक शक्ती आपोआप जागा घेते. आता तुम्हाला एक अजून खास गोष्ट सांगते, जी फार कमी लोकांना माहीत आहे. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी खूप वाढल्या असतील, कर्ज डोक्यावर असेल आणि कितीही प्रयत्न करूनही पैसा साठत नसेल, तर उद्याच्याच दिवशी एक छोटासा उपाय अजून करा. खूप लोक एकच प्रश्न विचारतात, आम्ही खूप कष्ट करतो पण पैसा टिकत का नाही, किंवा कर्ज फेडायचे पण हातात पैसेच राहत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, कष्ट महत्त्वाचे आहेतच, पण कष्टाला योग्य दिशा आणि योग्य ऊर्जा मिळाली नाही तर यश दूरच राहते. म्हणूनच उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या पवित्र वेळेत तुम्ही हा छोटासा पण शक्तिशाली उपाय नक्की करा. सर्वप्रथम तुमच्या घरातील उत्तर दिशा शोधा, कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते. याच दिशेतून लक्ष्मी आणि कुबेराची कृपा आपल्या घरात येते असं मानलं जातं. आता त्या दिशेला एक स्वच्छ जागा निवडा आणि तिथे एक छोटासा तुपाचा दिवा लावा. पण लक्षात ठेवा, हा दिवा थेट जमिनीवर ठेवू नका, एखाद्या प्लेटमध्ये किंवा थोड्या तांदरावर ठेवा. यानंतर तुम्ही त्या दिव्यासमोर उत्तर दिशेकडे तोंड करून शांतपणे बसा. मनात कोणतीही घाई किंवा ताण ठेवू नका. फक्त स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाचं स्मरण करा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एक वेळ श्री सूक्त म्हणायचं आहे. यानंतर ओम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे आणि शेवटी महालक्ष्मी अष्टक एकदा म्हणायचं आहे. हे सगळं करताना तुमचं लक्ष फक्त एका गोष्टीवर असावं, माझ्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, कर्ज हळूहळू संपावं आणि माझ्या कष्टाला योग्य फळ मिळावं. स्वामी समर्थ सांगतात, जिथे मनापासून प्रार्थना केली जाते तिथे मार्ग नक्की तयार होतो. हा उपाय केल्यानंतर लगेच चमत्कार होईल असं नाही, पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागते, नवीन संधी मिळायला लागतात, पैसा साठायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनातला ताण कमी होतो. हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? सायंकाळी 6 वाजल्यापासून ते साधारण 9:30 वाजेपर्यंतची वेळ. ही वेळ 3 सांज मानली जाते
आणि याच वेळेत लक्ष्मी घरात येते असं मानलं जातं. जर तुम्ही याच वेळेत हा उपाय केला तर त्याचा परिणाम खूप जास्त प्रभावी होतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरात कोणी सतत आजारी पडत असेल किंवा घरात नेहमी औषधोपचार सुरू असतील तर उद्या एक वेगळा उपाय सुद्धा करून बघा. हा उपाय खूप साधा आहे, पण त्याचा परिणाम अनेकांनी अनुभवला आहे. आता आपण शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत, जो विशेषतः घरात सतत आजारपण, अशक्तपणा किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर खूप उपयोगी ठरतो. कधीकधी असं होतं, घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते, डॉक्टरांकडे जातो, औषध घेतो, पण पूर्ण बरे वाटत नाही, किंवा घरात सतत थकवा, चिडचिड, अस्वस्थता जाणवते. स्वामी समर्थ सांगतात, अशा वेळी फक्त औषध नाही तर ऊर्जा शुद्ध करणंही तितकंच गरजेचं असतं. म्हणून उद्या विनायक चतुर्थीचा संध्याकाळी तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. एक स्वच्छ भांडं घ्या, त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल किंवा घरात उपलब्ध असलेलं कुठलाही तेल घाला. आता त्या तेलात शांतपणे तुमचा चेहरा पहा. काही क्षण स्वतःकडे लक्ष द्या. हे करताना मनात स्वामी समर्थांना प्रार्थना करा. स्वामी, आमच्या घरातील सर्व आजारपण दूर करा, आमचं आरोग्य चांगलं ठेवा. आता हे तेल तसंच बाजूला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी शक्यतो 8 वाजण्यापूर्वी गणपती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जाऊन ते तेल अर्पण करा. तेल अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास, आजारपण दूर होण्यासाठी विनंती करा. हा उपाय इतका साधा आहे, पण अनेकांनी अनुभव घेतला आहे की यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसते. स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेवा, योग्य कृती करा, बाकी सर्व माझ्यावर सोडा. आता शेवटी एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची सेवा केली नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ती सुद्धा करू शकता. कुलदेवीसमोर कुमकुम अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. ही छोटी सेवा सुद्धा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. बघा, हे सगळे उपाय खूप साधे आहेत, पण श्रद्धा आणि विश्वासाने केले तर त्यांचे परिणाम खूप मोठे असतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे आणि जिथे कृपा आहे तिथे सर्व काही शक्य आहे. म्हणून उद्या विनायक चतुर्थीची ही संधी अजिबात सोडू नका. हा उपाय श्रद्धेने करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच श्रद्धा, विश्वास आणि उपायांनी भरलेल्या व्हिडिओसाठी जोडलेले रहा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.